नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासमोर एक वेगळ्याच प्रकारचं आव्हान आहे. एका श्रोत्याने आपल्याला एका जुन्या डायरीतील पान पाठवलंय, ज्यावर हाताने लिहिलेलं शीर्षक आहे संस्थेची स्थापना कालक्रम. यात काही शैक्षणिक संस्थांची नावं, सालं आणि शहरांची एक यादी आहे. खरं सांगायचं तर पहिल्यांदा पाहिल्यावर मला हे फक्त परीक्षेच्या तयारीसाठी काढलेले नोट्स वाटले, नुसती नावं आणि तारखा. पण जसजसं मी याकडे पाहू लागले तसतसं मला जाणवलं की ही निव्वळ यादी नाहीये. हा भारताच्या शैक्षणिक विकासाचा एक नकाशा आहे, एक टाईमलाईन. तर आजचा आपला उद्देश आहे या नकाशातील दडलेले रस्ते शोधणे. बघूया तरी या साध्या दिसणाऱ्या नोंदी आपल्याला काय गोष्ट सांगतायत. तुम्ही नकाशा हा शब्द वापरलात तो अगदी योग्य आहे, कारण नकाशा आपल्याला फक्त ठिकाणं दाखवत नाही तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा मार्गही दाखवतो. ही यादी आपल्याला भारताच्या शैक्षणिक विचारांचा प्रवास दाखवते. तो कुठे सुरू झाला, कोणत्या वळणांवरून गेला आणि आज जिथे आहे तिथे कसा पोहोचला. प्रत्येक संस्थेची स्थापना म्हणजे त्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. चला तर मग या प्रवासाच्या सुरुवातीच्या स्टेशनपासून गाडी पकडूया. यादीतली सगळ्यात जुनी नोंद आहे TISS, म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. साल आहे 1936. ठिकाण मुंबईतलं देवनार. म्हणजे स्वातंत्र्याच्या जवळपास 1 दशक आधीची गोष्ट. आणि ही सुरुवातच किती विचार करायला लावणारी आहे. देश अजून स्वतंत्र व्हायचा आहे, स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात आहे आणि अशा वेळी कोणीतरी सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासासाठी एक उच्च शिक्षण संस्था उभी करतंय. बरोबर. म्हणजे याचा अर्थ केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवणं पुरेसं नाही, तर स्वतंत्र भारताचा समाज कसा असेल, त्यातील प्रश्न कसे सोडवायचे याचा विचार तेव्हापासूनच सुरू झाला होता. आणि टाटांसारख्या उद्योग समूहाने यासाठी पुढाकार घेणं हे दाखवतं की राष्ट्र उभारणीची जबाबदारी केवळ राजकारण्यांची नाही हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणजे एका बाजूला स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्र भारताच्या सामाजिक आरोग्याची पायाभरणी होत होती. अगदी. आणि गंमत म्हणजे यादीतली पुढची नोंदही टाटांचीच आहे आणि मुंबईतलीच. TIFR अर्थात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. स्थापना 1 जून 1945. म्हणजे आपण स्वातंत्र्याच्या अगदी तोंडावर येऊन पोचलो. इथे एक पॅटर्न दिसतोय नाही का? हो ना. दोन्ही संस्था मुंबईत आणि दोन्ही टाटांच्या पुढाकाराने. पण एकीचा फोकस आहे समाज, तर दुसरीचा विज्ञान. अरे वा. जणू काही देशाच्या 2 डोळ्यांसारखं. एका डोळ्याने समाजातील वास्तव पाहायचं आणि दुसऱ्या डोळ्याने विज्ञानाची कास धरायची. स्वातंत्र्यापूर्वीच्या नेत्यांना आणि विचारवंतांना हे स्पष्टपणे कळलं होतं की 21व्या शतकात जगात टिकायचं असेल तर या दोन्ही गोष्टींशिवाय तरुणोपाय नाही. ही खऱ्या अर्थाने एका आधुनिक राष्ट्राच्या उभारणीची दुहेरी पायाभरणी होती. वा. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच समाजाचा हार्डवेअर म्हणजे विज्ञान आणि सॉफ्टवेअर म्हणजे समाजशास्त्र दोन्ही तयार करण्याची योजना होती. पण स्वातंत्र्यानंतर यादीत एक असं नाव येतंय जे पाहून मी खरंच गोंधळले. युनिसेफ. स्थापना 11 डिसेंबर 1946. न्यूयॉर्क. एक मिनिट, ही तर आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आपल्या भारतीय शैक्षणिक संस्थांच्या यादीत हे नाव कसं आलं? यांचा इथे काय संबंध? तुमचा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे, पण हे नाव इथे असणं खूपच महत्वाचं आहे. याचं उत्तर दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसात दडलेलं आहे. युद्धामुळे संपूर्ण जग होरपळून निघालं होतं आणि सर्वात जास्त परिणाम मुलांवर झाला होता. त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्याचा प्रश्न गंभीर होता. बरोबर. त्यातूनच युनिसेफचा जन्म झाला. भारत स्वतंत्र झाल्यावर लगेचच जागतिक समुदायाचा एक महत्त्वाचा भाग बनला आणि भारतातल्या मुलांची स्थिती सुधारण्यासाठी युनिसेफने जे काम केले ते प्रचंड मोठं आहे. आपली पोलिओ मोहीम असो किंवा शाळांमधील पोषण आहार योजना, या अनेक गोष्टींच्या मागे युनिसेफची ताकद उभी राहिली आहे. अच्छा. त्यामुळे भारताच्या शैक्षणिक प्रवासात युनिसेफला वगळून चालणारच नाही. ते एक अविभाज्य भागीदार आहेत. अच्छा. म्हणजे हा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा एक धागा आहे, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आता आपण पूर्णपणे भारतीय आणि सरकारी संस्थांकडे येऊया. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातच जोरदार हालचाल दिसतेय.
1958 मध्ये हैदराबादला EFLU म्हणजे इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी. त्यानंतर पाठोपाठ 1961 मध्ये दिल्लीत NCERT आणि 1962 मध्ये पुन्हा दिल्लीतच NIEPA. ही तर धडाधड एकामागोमाग एक राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांची स्थापना झाली आहे. हो, आणि या तिन्ही संस्था म्हणजे स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक धोरणाचा कणा आहेत. विचार करा, नुकताच स्वतंत्र झालेला देश, त्याला जगाशी संवाद साधायचा आहे म्हणून इंग्रजी आणि परकीय भाषांसाठी EFLU. देशातल्या करोडो मुलांसाठी एक समान दर्जेदार शिक्षणाची सोय करायची आहे म्हणून अभ्यासक्रम आणि पुस्तक निर्मितीसाठी NCERT. हो. आणि एवढी मोठी शिक्षण व्यवस्था चालवण्यासाठी नियोजन करणारे आणि प्रशासन सांभाळणारे अधिकारी लागतील म्हणून त्यांच्या प्रशिक्षणाकरता NIEPA. भाषा, अभ्यासक्रम आणि प्रशासन, शिक्षणाचे हे तिन्ही स्तंभ एकाच वेळी मजबूत करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न होता. अरे वा. NCERT, लहानपणी आपल्या सगळ्यांच्या पुस्तकांवर तो शिक्का असायचा, पण त्यामागे एवढी मोठी राष्ट्रीय यंत्रणा आणि एवढा मोठा विचार काम करतोय हे तेव्हा कधी कळलंच नाही. पण इथे एक प्रश्न मनात येतो. NCERT सारख्या एकाच राष्ट्रीय संस्थेमुळे संपूर्ण देशासाठी एकच अभ्यासक्रम आला. यामुळे स्थानिक विविधता, प्रादेशिक इतिहास आणि गरजांकडे दुर्लक्ष झालं अशी टीकासुद्धा अनेकदा होते. त्या काळात यावर काही विचार झाला होता का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हा एक समानता विरुद्ध विविधता हा वाद तेव्हाही होता आणि आजही आहे. राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी एक समान अभ्यासक्रम गरजेचा होता हे खरं, पण भारतासारख्या खंडप्राय देशात एकाच मापाने सगळ्यांना मोजणं शक्य नाही हेही तितकंच खरं. आणि मला वाटतं यादीतील पुढच्या नोंदी याच प्रश्नाचं उत्तर देतात. राष्ट्रीय स्तरावरची पायाभरणी झाल्यावर हाच विचार राज्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्याला स्थानिक रूप देणं हे पुढचं स्वाभाविक पाऊल होतं. बघा बरं, यादीत पुढे काय दिसतंय? बरोबर. तुम्ही म्हणता ते पटतंय, कारण यादी आपल्याला थेट 1960च्या दशकात घेऊन जाते आणि दिल्ली, हैदराबादमधनं बाहेर काढून राज्यांमध्ये आणते. 1964 मध्ये पुण्यात SCERT म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना झाली, म्हणजे NCERTचं राज्यस्तरीय रूप. अगदी तसंच हा विकासाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. राष्ट्रीय धोरण दिल्लीत तयार होईल, पण त्याची अंमलबजावणी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात कशी करायची, इथल्या मुलांच्या, शिक्षकांच्या गरजा काय आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य पातळीवर SCERTची निर्मिती झाली. आणि त्यासाठी शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याची निवड होणं हे अगदी स्वाभाविक होतं. आणि हा विस्तार फक्त पुण्यापुरता थांबलेला दिसत नाहीये. पुढच्याच वर्षी 1965 मध्ये संभाजीनगरमध्ये, म्हणजे तेव्हाचं औरंगाबाद, तिथे राज्य आंग्लभाषा संस्थेची स्थापना झाली. आणि 1968 मध्ये नागपूरमध्ये राज्य विज्ञान शिक्षण संस्थेची. म्हणजे एकाच दशकात पुणे, संभाजीनगर, नागपूर. इथे आपल्याला विकेंद्रीकरणाची पुढची अधिक सूक्ष्म पायरी दिसते. शिक्षण फक्त राजधानीत किंवा एकाच शहरात एकवटू नये, तर ते राज्याच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोचलं पाहिजे, हा विचार यामागे आहे. इंग्रजी भाषेच्या प्रशिक्षणाची गरज मराठवाड्यालाही आहे, म्हणून तिथे एक केंद्र. विज्ञानाचा प्रसार विदर्भातही व्हायला हवा, म्हणून नागपूरला एक संस्था. यातून केवळ प्रशासकीय सुगीच नाही, तर प्रादेशिक समतोल आणि विकासाचा दूरदृष्टिकोन दिसून येतोय. प्रत्येक विभागाला महत्त्व देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि गंमत म्हणजे हा प्रादेशिक समतोल फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, तर राष्ट्रीय स्तरावरही याचा विचार झालेला दिसतोय. RI म्हणजे रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनची नोंदही आहे. बरोबर. NCERTने देशाचे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे भाग करून प्रत्येक भागात एक RI सुरू केली. जे काम SCERT राज्यासाठी करत होती, तेच काम RI त्या संपूर्ण प्रदेशासाठी म्हणजे अनेक राज्यांच्या गटासाठी करत होती. शिक्षक प्रशिक्षण आणि संशोधनाचं जाळं हळूहळू देशभर विणलं जात होतं. एक मजबूत, श्रेणीबद्ध रचना तयार होत होती. आता आपण 70च्या दशकात येतोय. असं दिसतंय की पायाभूत रचना उभी राहिल्यावर आता काहीतरी विशेष, काहीतरी स्पेसिफिक करण्यावर भर दिला गेलाय. 21 मे 1973 नवी दिल्लीत NCTE म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनची स्थापना. NCTEची स्थापना हा शिक्षक प्रशिक्षणाच्या इतिहासातला एक क्रांतिकारक क्षण होता. तोपर्यंत देशात कोणीही D.Ed, B.Ed कॉलेज सुरू करायचं आणि आपल्या मनाप्रमाणे अभ्यासक्रम शिकवायचा. त्यात कोणतीही एक समानता किंवा दर्जाची हमी नव्हती. अच्छा.
NCTने पहिल्यांदाच देशभरातील शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमांसाठी नियम बनवले, त्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केली. थोडक्यात सांगायचं तर शिक्षक नावाच्या उत्पादनाची क्वालिटी कंट्रोल करणारी ही एक राष्ट्रीय एजन्सी होती. क्वालिटी कंट्रोल हे छान आहे. आणि त्यानंतर लगेचच 1974 मध्ये मुंबईत HBCSE म्हणजेच होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन हे तर टिफरच्याच कॅम्पसमध्ये आहे. हो, TIFARचाच एक भाग म्हणून याची सुरुवात झाली. पण याचं ध्येय खूप वेगळं आणि महत्वाकांक्षी होतं. केवळ शाळेतलं विज्ञान सुधारणं नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून विज्ञानाची प्रचंड आवड आणि बुद्धी असलेल्या आइन्स्टाईन आणि मेरी क्युरी यांना शोधून काढणं आणि त्यांना आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाडसाठी तयार करणं. ही एक प्रकारे टॅलेंट हंट होती. यातून भारताला जागतिक पातळीवर विज्ञानाच्या क्षेत्रात एक ताकद म्हणून उभं करण्याची महत्वाकांक्षा दिसते. आणि मग 1979 मध्ये नवी दिल्लीत CCRT म्हणजे सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग. विज्ञान झालं, शिक्षक प्रशिक्षण झालं, आता संस्कृती. हो, कारण शिक्षण म्हणजे फक्त भौतिकशास्त्र आणि गणिताची सूत्र नव्हेत. आपल्या देशाचा हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा, इथली कला, संगीत, नृत्य हे सुद्धा शिक्षणाचा अविभाज्य भाग असायला हवा. या विचारातून CCRTची स्थापना झाली. मुलांच्या अभ्यासक्रमात या गोष्टी कशा आणता येतील, शिक्षकांना त्याबद्दल कसं प्रशिक्षित करता येईल, यावर ही संस्था काम करते. तर 70चं दशक हे शिक्षणाचं विशेषीकरणाचं म्हणजे स्पेशलायझेशनचं होतं असं म्हणता येईल. यानंतर मात्र यादीत एक मोठी शांतता आहे. थेट 90च्या दशकात उडी मारली आहे. आणि इथे काहीतरी विचित्र आहे. 7 मे 1994 ही एकच तारीख 2 संस्थांच्या नावापुढे आहे. एक आहे MSP मुंबईत आणि दुसरी MIPA संभाजीनगरमध्ये. एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या शहरात 2 मोठ्या संस्था. ही नक्कीच काहीतरी मोठी योजना असणार. ही नोंद खरंच खूपच सूचक आहे. MSPS म्हणजे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि MIEPA म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. याच काळात सर्वांसाठी शिक्षण या ध्येयाने प्रेरित होऊन जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजे DPP नावाचा एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प भारतात सुरू झाला होता. अच्छा, तो DPEP. हो, मला खात्री आहे की या दोन्ही संस्थांची स्थापना त्याच प्रकल्पाचा भाग म्हणून झाली असणार. प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी मुख्य संस्था म्हणजे MSPS ती राजधानी मुंबईत आणि त्यासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची आणि नियोजनाची जबाबदारी सांभाळणारी संस्था MIEPA ती विभागीय केंद्र असलेल्या संभाजीनगरमध्ये. हे एक उत्तम समन्वयाचं उदाहरण आहे. आणि आता आपण यादीच्या शेवटच्या टप्प्यावर येतो. हा टप्पा या संपूर्ण प्रवासाचा कळस वाटतो. नोंद आहे DIET म्हणजेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. स्थापना 1995-96 आणि ठिकाण म्हणून लिहिलंय 33 जिल्ह्यात. एकाच वेळी 33 ठिकाणी. हो, आणि हाच तो क्षण आहे जिथे सत्तेचं आणि अधिकारांचं खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण झालं. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ही शिफारस केली होती की शिक्षणाचं केंद्र केवळ दिल्ली किंवा मुंबई पुणे न राहता ते प्रत्येक जिल्ह्यात पोचलं पाहिजे. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी आता पुण्याला किंवा नागपूरला जायची गरज नव्हती. त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात एक हक्काची संस्था मिळाली. स्थानिक पातळीवर अभ्यासक्रम तयार करणे, स्थानिक समस्यांवर संशोधन करणे, शिक्षकांच्या अडचणी समजून घेणे हे सगळं डाएटमुळे शक्य झालं. म्हणजे जो प्रवास 1936 मध्ये मुंबईतल्या एका संस्थेपासून सुरू झाला होता तो 60 वर्षानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचून पूर्ण झाला. तर या एका लहानशा हाताने लिहिलेल्या यादीतून आपण भारताच्या शैक्षणिक धोरणाचा जवळपास 60 वर्षांचा चढ-उतार पाहिला. मुंबई आणि दिल्लीतल्या मूठभर संस्थांपासून सुरू झालेला विचार राज्य, विभाग आणि शेवटी प्रत्येक जिल्ह्याच्या दारापर्यंत पोहोचला. TIS ते DIT हा केवळ संस्थांचा प्रवास नाही, तर एका विचाराच्या उत्क्रांतीचा आणि विकेंद्रीकरणाचा प्रवास आहे. अगदी बरोबर. आणि या प्रवासात एक सूत्र सातत्याने दिसतं. प्रत्येक संस्थेची स्थापना ही कोणत्यातरी गरजेतून, कोणत्यातरी आव्हानाला उत्तर म्हणून झाली आहे. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्र उभारणीची गरज होती. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेची, त्यानंतर प्रादेशिक विकासाची आणि शेवटी स्थानिक पातळीवर अंमलबजावणीची. जशी जशी गरज बदलत गेली तशा तशा या संस्था जन्माला आल्या आणि शिक्षण व्यवस्थेचा विस्तार होत गेला. आपण या चर्चेत या संस्था कधी, कुठे आणि काही प्रमाणात का स्थापन झाल्या हे पाहिलं.
या यादीने आपल्याला या प्रवासाचा एक आराखडा, एक सांगाडा दिला. पण यावर पुढे विचार करण्यासाठी एक रंजक मुद्दा उरतोच. तो म्हणजे या सांगाड्याला रक्तमांस देणाऱ्या व्यक्ती आणि घटना. म्हणजे NCTEची स्थापना करण्यासाठी नक्की कोणत्या समितीने अहवाल दिला होता? HBSCAमधून ऑलिम्पियाडमध्ये पहिलं मेडल जिंकणारा विद्यार्थी कोण होता? डाएटची स्थापना झाल्यावर एखाद्या दुर्गम जिल्ह्यातल्या शिक्षकाच्या आयुष्यात काय बदल झाला? या संस्थांच्या भिंतींच्या आत दडलेल्या मानवी कथा शोधणं हा या प्रवासाचा पुढचा अधिक रोमांचक टप्पा असू शकतो.